पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे बापरे, अहो 2 वर्षांनी माझी सून गृहलक्ष्मी घरी येते, तिचं रीतीप्रमाणे स्वागत नको व्हायला? शिल्पी, माप ओलांडून घरात ये. हा, अजूनही तितकाच ड्रामा. ओ गॉड. शिल्पी, माप ओलांडतेस ना? हो. वाव, हे मला पण करायचंय. हो, नक्की करूया. तुझ्या लग्नात करूया. आपण ना 2 मापटी ठेवूया तुझ्या लग्नामध्ये, एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या बायकोसाठी. चल ये आत ये, तुझ्यासाठी मस्त गंमत आणली मी. हे बघ काय आणलं तुझ्यासाठी. वाव, ह्याच्यात काय आहे? तुझ्यासाठी नवीन गेम आणलाय. मी खोलू? हो उघड, पण आतमध्ये जाऊन उघडायचं. हा, अगं आता त्यांना असंच बोलत उभं ठेवणार आहेस का तू? बसा ना. अरे सुखी रहा. शिल्पी, खरं सांगू, आज तू घरी आलीस ना, खूप खुश आहे बघ मी. आई, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला कधी कळलंच नाही की माझ्याकडे काय आहे. आणि विद्युतने जर डिवोर्स पेपर पाठवले नसते तर कदाचित अजूनही कळलंच नसतं की माझ्याकडे किती चांगली माणसं आहेत. पण माई, आता मी तुम्हा दोघांना सोडून कुठेही जाणार नाहीये. मी कायम इथेच तुमच्या जवळ राहणार आहे. पण तुम्ही मला माफ केलंत ना? शिल्पी, अगं असं काय म्हणतेस? तुझ्या जागी आशू असती तर तिला माफ केलंच असतं ना आम्ही. आणि हे बघ, हे घर आता तुझंच आहे. नीट सांभाळ याला. अगं कमल, प्रवास करून आले ते त्यांना जरा आराम करू दे. जा बेटा, आराम कर. तुझे कपडे, तुझ्या सगळ्या वस्तू अगदी तशाच आहेत, त्याच जागेवर. काही बदललं नाहीये बघ. विद्युत, हिला रूम मध्ये घेऊन जा. हो, जा. घर किती भरल्यासारखं वाटतंय नाही आता? ते तर होणारच, पण तिकडे मात्र शिल्पीच्या आई वडिलांना फार रिकामा रिकामा वाटत असणार. खरंय हो तुमचं. जय गुरुदेव दत्त. अगं झोप, किती वेळ बसून राहशील? स्वस्तपणे पड. 2 वर्ष रोज रात्री झोपताना देवाला प्रार्थना करत होते, माझ्या शिल्पीचा संसार मार्गी लागू दे. मी आज तिच्या सासरी गेले तर काही सुचत नाही. घर कसं अगदी सुन सुन वाटतंय ना. एक प्रार्थना कर देवाला, म्हणा जी काही सद्बुद्धी तिला दिली आहे ना ती कायम राहू देत. तुझ्या मुलीचं काही सांगता येत नाही, डोकं केव्हा फिरेल तिचं. उगाच काहीतरी बोलू नका. मला खात्री आहे ती आता नीटाने तिचा संसार करेल. तसंच हो. चल झोप आता.
माझ्या बहिणीसाठी तू जे काही केलं आज त्याचं महत्व तिला माहित नसेल, पण मला माहिती आहे. थँक्यू अश्विनी. बायकोला कधी कोणी थँक्स म्हणतं का? आणि शिल्पी ही माझी कोणीतरी आहेच ना. पण तरी सुद्धा तिने ते तर आहेच हो, पण आपण सगळ्यांनीच सगळं विसरायचं ठरवलंय ना. किती दिवस इतकं तुटकपणे वागणार आहात? शेवटचं आपण दोघं कधी एकत्र हसलो होतो हेही आठवत नाही. ऐका ना, आपण सगळं विसरून जाऊया का? परत नव्याने सुरुवात करूया ना. आज आराम जरा कमी केलायस तू. लवकर झोप. गुड मॉर्निंग. चहा. तू उठलीस? हो, अरे मी कधीच उठलीये. पण आता तर फक्त 8च वाजलेत. अरे माई अप्पा लवकर उठतात ना, सो माहिती होतं मला ते, म्हणून म्हटलं चला आपणही लवकर उठावं. मग आमचा चहा झाला, सगळ्या आवरल्या गोष्टी, आणि तू 8 वाजता उठतोस हे मला माहिती होतं, म्हणून मग तुझ्यासाठी चहा आणलाय. बरं, वकील साहेबांचे सगळे प्रश्न विचारून झाले असतील तर बायकोच्या हातचा चहा घेणार आहात का? काय झालं, असं का बघतोयस? तुला सांगू शिल्पी, मला ना हे सगळं स्वप्न वाटतंय. उगाच माझ्यावर खूप प्रेम असल्याचा आव आणू नकोस, कारण तू मला डिवोर्स नोटीस पाठवली होतीस. विसरणार नाहीये मी ते. अरे अरे बस हे बघ शिल्पी, ते जे मी केलं ना ते सगळं रागाच्या भरात केलं. तुला माहिती आहे ना, आपण त्याच्यावरच रागवतो ज्याच्यावर आपण खूप प्रेम करतो. सो सॉरी. वकील आणि कवी हे जे काही तुझं कॉम्बिनेशन आहे ना, डेंजरस आहे. अरे बरं, फक्त चहाच मिळणार आहे की चहा बरोबर आणखी काही? बिस्किट किंवा कुकीज आणू? बिस्किट किंवा कुकीज नको आहेत मला. चहा सोबत जरा. अजिबात नाही. अरे कम ऑन यार. हे बघ, मी तुला रात्री त्रास नाही दिला, पण आता थोडस. नाही. हा, चला, म्हणजे ही ट्रिक अजूनही काम करतेय. बघू इकडे ते. ग्रेट आहेस. बरं ऐक, हे सगळं जाऊ देत. संजूसाठी मी आज चीज फ्रँकी करणार आहे. तुझ्यासाठी वेगळं काही करायचंय का? नाही नाही, मी तेच खाईन. बरं, आणखी एक गोष्ट सांगायची होती. चांडक सरांची दिवसभर सर्जरी चालणार आहे आज, तर त्यांची ओपीडी कॅन्सल करायची. सो या सगळ्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोचावं लागणार आहे. बरं शिल्पी, हा, ते 10 लाख तू कुठून आणले होतेस ग? मैत्रिणींकडनं घेतले होते, म्हंटल ना मी. तुझ्या मैत्रिणी एवढ्या श्रीमंत आहेत? हो, इतक्या श्रीमंत मैत्रिणी आहेत आणि वेळेला एवढी मदत करणाऱ्या सुद्धा आहेत. मी ओळखतो का ग त्यांना? वकील साहेब, तुमच्या वर्सिटॅलिटीचं खरंच कौतुक करायला पाहिजे. हा, आत्ताच एकंदाभरापूर्वी इतकं रोमॅन्टिक वागत होतात आणि आता डायरेक्ट वकिली प्रश्न. वा. अगं, मी आपलं सहज विचारलं. तरीही मी तुला माझ्या सगळ्या मैत्रिणींचे नंबर्स देते. तुला हवं असेल तर तू एकेकीला फोन करून कन्फर्म कर.
कोणाचाही नंबर द्यायची गरज नाही. तू ब्रेकफास्टची तयारी कर, मी आलोच. ओके. अगं काय सांगू तुला, सकाळी उठून सगळी कामं केलीत तिने. सकाळचा चहा, नाश्ता, इतकंच नाही तर स्वयंपाकाची सुद्धा अर्धी अधिक तयारी करून ठेवली तिने. अरे वा, माई खरंच खूप छान आहे ग हे. छान काय त्यात? अगं आता सून सेवा करते ना, मग करून घे, आराम कर थोडासा. माई, हा? सॉरी हा, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की आज आपण मस्तपैकी वांग्याचं भरीत आणि भाकरी असा प्लॅन करूया का? अप्पांना बाजरीची भाकरी खूप आवडते ना. खूप छान आयडिया आहे. आशू, ऐकलंस ना? हो हो, ऐकलं मी. आई ऐक ना, शिल्पीला सांग वांग्याचं भरीत करताय ना, तर त्यात ना मटार घालायला सांग, हिरवे ताजे मटार आहेत ना घरी? हो, भरपूर आहेत. मटार घातले की वांग्याचं भरीत छान लागतं नाही? छान सुचवलंस. अगं आशू म्हणते हिरवे मटार घाल भरतामध्ये, खूप छान लागतात. आणि तुला माहितीये ना, विद्युतला हिरवे मटार किती आवडतात. सगळ्या पदार्थांमध्ये घाल म्हणतो. अगं अगदी पोळ्या जरी केल्यास ना ते हिरवे मटार घालून, तरी म्हणेल किती छान झालंय. ठीक आहे, चालेल, घालते मी मटार. हं. बोल ग. आता तिथे राहून सुद्धा या घराला स्वतःच्या तालावर नाचवणार आहे का ही? हे घर माझं आहे, अश्विनी वाघमारे, आणि इथे जे मला हवंय तेच होणार. अगं माई माई माई, ऐक ऐक ऐक, मयूना पुण्याला जाते तर मला तिची तयारी करायची आहे. मी फोन ठेवू आता? हो चालेल, ठेव फोन. पण हे बघ, मयुरीला सांग की तिकडे काळजी घेऊन राहा, सांभाळून जा म्हणावं. आणि पोचल्या पोचल्या फोन करायला सांग. हं? सांगते मी तिला. ठेवू मी? हो. आई, हा बोल ना ग. ब्रेकफास्टला डोसे करतेय मी आज. चटणीची तयारीच करतेय. फक्त एकदा किचन मध्ये येऊन चटणीची टेस्ट बघून जाल. हा अगं तू करतेस ना चटणी, छानच होणार. त्यात काय टेस्ट करून बघायचंय? बऱ्याच वेळा माझा मिठाचा अंदाज खूप चुकतो. उगाच इकडे तिकडे व्हायला नको म्हणून म्हटलं फक्त एकदा या आणि टेस्ट करून जा. माझं वहिनीसारखं नाहीये. ती कशी एक्सपर्ट आहे. म्हणजे तिला तर फक्त वासावरनं सुद्धा कळतं की पदार्थ कसा झालाय, काय कमी आहे, काय जास्त आहे. बघा ना, आता तिला कसं सुचलं की भरतामध्ये मटार घालायला पाहिजेत म्हणजे छान टेस्ट येते. ऍक्च्युली भरतामध्ये मटार घालण्याचा मी कधी विचारच केला नाही हो माई. हा, विद्युतला भरीत झणझणीत आवडतं ना, आणि मटारामुळे थोडीशी अशी गोडसर टेस्ट येते, म्हणून कदाचित मी मटार घालण्याचा कधी विचार नसेल केला. अगं पण मग तुला नसतील घालायचे तर नको घालूस तू मटार. त्यात काही नाही एवढं. हे बघ, तुला जसं करायचंय ना तसंच कर. अगदी चालेल ना? अगदी चालेल. हे बघ, आणि तू आता नाश्त्याची तयारी कर, मी सगळ्यांना बोलवते. हा, हो हो, चालेल. या घरातली माणसं ना इमोशनल फूल्स आहेत, आणि त्याचाच आता सगळ्यात जास्त उपयोग करून घेणार आहे मी. ही तर फक्त सुरुवात आहे. यांच्या याच इमोशन्सचा वापर करून तुला कायमचं या घरापासून लांब करणारे मी अश्विनी वाघमारे. चल ये, हळूहळू ये, मी आहे. ये. अगं सांभाळ. बाबा चहा. अगं कशाला एवढी दगदग करतेस? केला असताना चहा मी. तुम्ही फक्त संध्याकाळचा चहा करता बाबा. जरा काळजी घे, आणखी दुखणं वाढायचं.
जा शांतपणे बैस. हो. काय झालं? तर त्या दोघांचाही फोन लागत नाही. काय करायचं आता? हो, संजूचा ताप तर वाढतच चाललाय. विद्युत, शिल्पी दोघेही घरी नाहीयेत. कमल, मी एक काम करतो, मी डॉक्टर सुळेंना फोन करून बघतो. ते फोनवरनं काही औषधं देऊ शकतात का? ऍक्च्युली ते स्वतःच इथे येऊ शकले तर बेस्टच होईल ग. तुम्ही विचारा डॉक्टरांना. आणि शिल्पी तर आज मला सांगून गेली यायला उशीर होईल म्हणून. फोन पण लागत नाहीये तिचा. गेली कुठे ती? काय माहित मला. हॅलो, हा डॉक्टर सुळे, मी दिवाकर म्हात्रे बोलतोय. थँक गॉड तू आलीस. थँक्स फॉर कमिंग. तुला बघून इतकं छान वाटतंय ना. हो, पण ना मला फार बोर झालंय त्या घरात. म्हणजे सतत असं गोड गोड बोलून, गोड गोड वागून असं वाटतं की काही राहिलंच नाही आयुष्यात. असं नाही तर I'll go mad या. मग हुकुम क्या है? आयुष्यात थोडासा स्पाइस ऍड करायचा का? नको बाबा, अजिबात नको. म्हणजे विक्रम, त्या घरात आहे मी आता. ते घर माझं आहे ना. मग मला वाटलं पाहिजे ना की ते घर खरंच माझं आहे. बघ ना, तिथे मी असून सुद्धा सगळ्या गोष्टी असं वाटतं की बहिणीच कंट्रोल करतेय. मला सतत हेच ऐकायला मिळतं रे, की आशूला हे आवडतं, आशूला ते आवडत नाही. आशूला हे चालतं पण तिला हे चालतच नाही. आशूचं हे, आशूचं ते. आशू यार नाही यार, माझं घर आहे ते. सगळ्या गोष्टी माझ्या पद्धतीने चालल्या पाहिजेत, मी कंट्रोल केल्या पाहिजेत. पण नाही, मला नाही वाटत आहे तसं. मग सोड ना यार, ये ना परत. तुला हवं तसं तुझ्या हक्काचं घर द्यायला रेडी आहे ना मी. पण तू माझं प्रपोजल कन्सिडरच करत नाहीये. विक्रम, माझं टार्गेट खूप वेगळं आहे. वहिनीला तिच्या माहेरपासून तोडणं हे माझं टार्गेट आहे. आणि ते जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी दुसऱ्या कशाचाच विचार नाही करू शकत. जेनिफर, त्या खालती ज्या 2 बाटल्या ठेवल्यास ना, त्या वरच्या रॅकवर ठेव. इथे? ओके, बट वाय? अगं, कस्टमर आले की त्यांचं लक्ष जाईल बॉटल समोर असल्यावर. मग त्या प्रोडक्ट बद्दल विचारतील. जेनिफर, मी तुला नंतर फोन करते. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. अहो, काय झालं? सॉरी तुला डिस्टर्ब केलं. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वाला पार्लर ना तुझं. घरात बसल्या बसल्या कामं होतात. आम्ही आपल्या वेड्यासारखे उन्हात फिरतोय, मूर्खासारखे नोकऱ्या शोधत. ऐका ना, तुम्ही जरा शांत व्हा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. हे घ्या. घ्या. तुमचं सिलेक्शन झालं नाही का? झालं ना सिलेक्शन. नोकरी पण मिळाली मला. आणि असं चांगलं काही झालं ना माझ्याबरोबर की मी असा वेड्यासारखा वागतो. अहो, अशी वेगळी उत्तरं का देताय तुम्ही? हे तू जा ना, तुझं काम कर ना. मला बोलायचं नाही तुझ्याशी. ऐका ना, ऐका ऐका, जरा शांतपणे बसा. मी तुमच्यासाठी चहा आणते. म्हणजे मला तुझा चहा वगैरे नकोय. आणि तू माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करू नकोस. तू पेशंट आहेस म्हणून तुझ्याशी चांगलं वागतोय मी. माझ्या चांगल्या वागण्याचा उगीच गैरसमज करून घेऊ नकोस आणि वेगळा अर्थ तर काढूच नकोस. माझं ऑफिस त्याला पार्लर बनवून टाकलंस तू. ते पार्लर बनवलंस ना म्हणून मला बाहेर फिरावं लागतं उन्हातानात नोकऱ्या शोधत. अहो नाही, आता तू म्हणशील
मी पार्लर बंद करते, तुमची जागा तुम्हाला परत देते. मला नकोय ती जागा आता. मी तसं करणार नाही आणि म्हणणारही नाही. कारण बाबा त्यावेळेस त्या कॉर्पोरेटरना जाऊन भेटले होते. त्यावेळी त्यांनी जे काही पैसे दिले त्यातनं मी त्यांना असं सांगितलं होतं की मी नुसता माझा बिझनेस उभा करणार नाही तर तो मोठा सुद्धा करेन. त्यांना मी शब्द दिलाय आणि तो शब्द मी पाळणार. आणि राहिला तुमच्या नोकरीचा प्रश्न. मला खात्री आहे तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल. खरंच तुमचं सिलेक्शन होईल. आणि ना तुमचा तुमच्यावर जेवढा विश्वास आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझा विश्वास तुमच्यावर आहे. अप्पा, हॅलो. मला माई अप्पांकडे जावंच लागलं.